नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की घराची जबाबदारी घेणारी गृहिणी ते बाहेर जाऊन काम करणाऱ्या स्त्रिया ह्या सगळ्याच फार महत्वाच्या आहेत. प्रत्येक स्त्री ही आपापली जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडत असते. प्रत्येक स्त्री आपल्या घरासाठी झटत असते. परंतु आपले अंतर्मन आज आपण खुश करणार आहोत. आपण स्वतःच स्वतःसाठी आनंदात कसं जगायचं आणि आपल्या खुशीचा विचार कसा करायचा आणि छोट्या छोट्या गोष्टींमधून कशा प्रकारे आपल्याला खुशी मिळवायची आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तत्पूर्वी जर व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. तर विशेषतः स्त्रीच्या आयुष्यात कष्ट, त्याग, धडपड इत्यादी बाजू जास्त असतात. म्हणूनच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टीतून खुशी लुटण्याची सवय आपणच आपल्याला लावून घ्यायला हवी. जसे की घरामध्ये चांगले चुंगले पदार्थ केले आहेत आणि अचानक कोणी खास पाहुणे आले तर आपल्याला खुश व्हायला हवे. तसेच पावसामुळे उठणारा मृदंग, आकाशातील इंद्रधनुष्य, पहाटे गवताची पाती, पाने यावर पडणारे दवबिंदू हेही खूप खुश करून गेले पाहिजेत. खूप काळ न होणारे अडकून पडलेले काम अचानक झाले तर तरीही आपण स्वतःचा आनंद मानला पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्या मुलांबरोबर बिछाण्यावर लोळताना, त्यांना छान छान गोष्टी सांगताना, गाणे ऐकताना आपण आनंदी असावे, खुश असावे. फोनवर आवडत्या व्यक्तीचा आवाज ऐकूनही दिल खुश करावा. मुलाने दिवसभरात घडलेला मजेदार किस्सा ऐकवला किंवा आई मुलांनी दिवसभरात घडलेले मजेदार किस्से ऐकवले किंवा अल्बम मधून जुने फोटो पाहताना काही हळव्या सुखद स्मृतींना उजाळा मिळाला तरी आपण खुश व्हावे. अप्रिय आणि नकोशी वाटणारी गोष्ट करण्याचे टाळण्यासाठी जर तेवढा सबळ बहाणा मिळाला तरी खुशी वाटते. अवघड वाटणारे काम आपल्याकडून चांगले झाले अशी पावती मिळाली तरी खुश व्हावे. टसटशीत भरलेले हिरवे हरभऱ्याचे दाणे, गरम फुटाणे, वाफाळलेला कॉफीचा पेला, आवडत्या चॉकलेटचा स्वाद, झणझणीत लसणाची चटणी, गरम भाकरीचा घास, खूप आंबूस कैरीचा मीठ तिखट लावलेला तुकडा यासारख्या अजून काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला खुश देतील. कोऱ्या वस्त्रांचा गंध, मेहंदीचा सुगंध, देवघरातील दीपाचा सोनेरी उजेड आणि उदबत्तीचा मंद गंध हेही मनास खुश करतात. अचानक येणारी मैत्रीण असेल, तिचे पत्र असेल, माहेरचा प्रिय पाहुणा यांचे आगमनही आपल्याला आनंद देऊन जाते. खूप दिवस वाचावेसे वाटणारे पण न मिळणारे पुस्तक अचानक मिळाल्यावर खुश व्हावे. अचानक एखादा मजेदार किस्सा, आवडते गाणे आठवल्यावरही मन खुश होते. दिवसाकाठी ठरवलेली सर्व कामे नीटपणे पूर्ण झाली की मन खुश होते. मजेदार स्वप्न आठवल्यावरही मन खुश होते. आवडत्या विषयावर दिलखुलास चर्चा, गप्पा मारल्यावरही मन खुश होते. एखाद्या मासिकात, पुस्तकामध्ये कृती वाचून एखादा पदार्थ मेहनत करून बनवला आणि तो कुटुंबियांनी आवडीने खाल्ला तरी आपण आनंदी व्हावे. ढगांचा गडगडाट, विजांचा चमचमाट, गारांचा वर्षाव, वाऱ्यांचे तांडव निसर्गाच्या भव्यतेची जाणीव करून देतात आणि दिल खुश करतात. खूप दिवसांपासून लिहिण्यास घेतलेले पत्र लिहून पूर्ण झाल्यावरही मन खुश होते. आपण मुले, पती यांना आवडता पोशाख करून, आवडते अलंकार घालून एखादा सण मजेत साजरा करावा आणि खुश व्हावे. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर शांततेत दूरवर मनसोक्त फिरून गप्पा मारून आल्यावर खुशी वाटते. जे शब्द कोडे खूप दिवस सुटत नसेल त्यातील काही शब्द जर अचानक आठवले तरी खुश व्हावे. पतीचा मूड चांगला असून त्याच्या चेहऱ्यावर हास्य असते तेव्हाही खुशी वाटते आणि घरातील सर्वांचे आरोग्य आपण चांगले सांभाळतो याचाही आनंद आपल्या जीवनामध्ये आपण समाविष्ट करावा आणि अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आपल्याला आनंद द्यावा. त्यामुळेच आपल्या अंत्यशक्तीपर्यंत पोहोचण्याचे प्रामाणिक प्रयत्न करा. आपले जीवन सार्थकी लावण्यासाठी जे जे प्रयत्न शक्य होतील तेही इतरांना न दुखवता ते करीत राहा. आपल्या क्षमता, आपली स्वप्ने, आपली वास्तवता या तिन्हीमध्ये मेळ साधण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक दिवस हसत खेळत, दुःखे काळज्या करत विसरत जगण्याचा प्रयत्न करीत राहा. आयुष्याचा अर्थ जाणून आपले आणि आपल्या भोवताल्यांचे आयुष्य सुसह्य करण्याचे प्रयत्न करा. तसेच आपण प्रसन्न राहून इतरांनाही तसेच ठेवण्याचे प्रयत्न करा. शक्य ती आणि तेवढी मदत इतरांना करा. इतरांची भलाई करणे हेही आपल्या आयुष्याचे एक महत्त्वाचे ध्येय माना. प्रत्येक दिवसातील काही वेळ ध्यान, मनन, प्रार्थना यासाठी राखून ठेवा. सतत हसा आणि इतरांनाही हसवा. आपले प्रश्न, समस्या यांचे चिकाटीने विश्लेषण करत जा आणि त्याचे समाधानकारक उत्तर शोधण्याचे प्रयत्न करत राहा. सुधारणा ही कोणत्याही क्षेत्र, प्रांतातून घडवता येत नाही. त्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहिले पाहिजे. आपल्या कामावर, जबाबदाऱ्यांवर आपणच नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न करा. माणुसकी, सदृढता यांचे बोट सोडू नका. पासून दूर जात असेल तर न कंटाळता
जर खुशी, सुख, आनंद तुमच्यापासून दूर जात असेल तर न कंटाळता त्याचा पाठपुरावा करा. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बारीक सारीक गोष्टीत, घटनात, बोलण्यात असलेला विनोद ओळखणं शिका. शाब्दिक कोट्या, हास्य विनोद समजून घेऊन त्यांना मनसोक्त दाद द्या. विनोदी बनू नका, पण विनोदबुद्धी जागृत ठेवा. मनुष्य जन्म हा एकदाच मिळतो, त्यामुळे अवश्य हसत राहा, आनंदात जगा आणि खुशी राहा. नमस्कार.